नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. हा व्हिडिओ तुम्हाला हिंदी भाषेतही बघता येईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ पूर्ण बघून आम्हाला कळवा की तुम्हाला काय वाटतं. नमस्कार शिवानी. नमस्कार. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. शिवानी, विदर्भातल्या पहिल्या आणि भारतातल्या तिसऱ्या वकील आहात तुम्ही, ट्रान्सजेंडर वकील. हो. आणि भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत. येस. इतका कमी संख्या या तुमच्या ट्रान्सजेंडरमध्ये आहे, याबद्दल काय बोलाल तुम्ही? बघा ना, काय असतं, एक तृतीयपंथी म्हटलं की समाजात नेहमी हिणवलं जातं. आम्हाला हरॅशमेंटची सुरुवात आमच्या फॅमिलीपासूनच केली जाते. घरी तोच तगादा असतो, शाळेत गेलं तिथे पण आम्हाला चिडवलं जातं, कॉलेजमध्ये पण तोच रोना. जर शिक्षण जरी घेतलं, नोकरी करायला गेलं तरी तिथे हिणवलं जातं. आणि त्या कारणामुळे आमचे लोक जरी शिकले, जरी टॅलेंटेड असले, तरी ते समाजासमोर घाबरतात यायला. आणि या सर्व गोष्टीला कंटाळून ते आपली एक वेगळी दुनिया वसवितात आणि जिथे राहतात त्यांच्या सामूहिक घराला डेरा असं म्हणतात. तर हे लोक डेऱ्यात जाऊन बसतात. का बरं? या समाजाने तिरस्कृत केल्यामुळे. आणि त्यामुळेच भारतात फक्त 3च वकील आहे आणि आता 4थी बनली पद्मालक्ष्मी म्हणून तामिळनाडूची. तर हे त्यामागचं मेन रिझन आहे. म्हणजे मुळात तुम्हाला शिक्षणाची आवड आधीपासून होती? हो, लहानपणापासूनच. तुमचं बालपण कसं गेलं मग? बालपण म्हणजे एका टिपिकल महाराष्ट्रीयन कुटुंबात माझा जन्म झाला, सुरकार कुटुंबात. आणि मी विजयादशमीच्या दिवशी जन्माला आली. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझं नाव विजय ठेवलं, कारण बायोलॉजिकली त्यांच्याकरिता एक अच्छा, म्हणजे मुलगा होती मी. आईबाबांनी दिलेलं नाव विजय आहे? हो हो, मुलगा होते मी बायोलॉजिकली त्यांच्याकरिता. पण मी जेव्हा 3ऱ्या-4थ्या वर्गात गेली तेव्हा मला फील झालं की मला मुलींसारखं राहायला आवडायचं, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्यासोबत खेळायला, ताईचे कपडे घालायला आवडायचे. तर तेव्हा मला छक्का छक्का म्हणायचे माझ्या क्लासमेट्स, माझे अवतालभोवतालचे मुलं. तर तेव्हा जेंडर काय हे मला समजायचं नाही. तर साधारणतः मी 8व्या-9व्या वर्गात गेली. तर ऑब्व्हियसली जे नॉर्मल मुलांचं अट्रॅक्शन मुलींकडे असतं आणि मुलींचं मुलांकडे अट्रॅक्शन असतं. तर मला माझे शिकवणारे शिक्षक लोक आवडायचे. मला असं वाटायचं की मी एकटीच आहे अशी, की मला असं होतं आहे बा म्हणून. तर या प्रश्नावर विचार करत बसली. मग मी तसं 10वी निघून गेलं आणि मी 10वी झाल्यानंतर कॉमर्सला ॲडमिशन घेतली. आणि कॉलेजमध्ये पण मला चिडवायचे लोक. मला पण आजही आठवते की मला नावच ठेवलं होतं बायल्या म्हणून, कारण मी इतरांपेक्षा डिफरंट होती. माझं काजळ लावणं, थोडे कधी केस वाढवायची, हालत डुलत चालायची. तर या सर्व गोष्टी होत्या. म्हणजे काहीतरी वेगळं नोटीस करायचे लोक, हां. काहीतरी वेगळं आहे. जसं एखादा बदमाश मुलांचा ग्रुप उभा आहे आणि मी तिथून चालली, तिथून हसायचे मला पाहून. मला का बरं हसत होते आजपर्यंत कळलं नाही. तर अच्छा, पण हां. तेव्हा फिलिंग काहीच नव्हती की असं का करतात, किंवा नॉर्मल माझ्याचकडे बघून असं का? हां 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 अशी काहीच फिलिंग? काहीच नव्हती फिलिंग. आणि कारण आई ते बाबा? बालपण होतं आणि मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या नव्हत्या की काय होतंय माझ्यासाठी. हां, मी डिफरंट होती इतरांपेक्षा, की मला मुलींसारखं राहणं आवडायचं, काजळ लावायला, कधी-कधी लिपस्टिक लावायची मी. तर त्या गोष्टी होत्या सर्व. म्हणजे दरम्यान किती वर्षाचे असताना तुम्हाला हे आठवतं की हे सगळं करायच्या तुम्ही? बघा, मी 2री-3रीत असतानाच मला समजून आलं की आपण मुलीसारखं राहायला पाहिजे म्हणून. आणि तिथूनच माझी सुरुवात झाली आणि घरच्यांच्या लक्षात आलं होतं थोडंफार. पण मी सांगणार कशी? त्या वयात हिंमत लागते सांगायला आणि ती माझ्यात नव्हती तेव्हा. पण आईबाबांच्या लक्षात आलं होतं? त्यांना काय वेगळं वाटायचं? आणि त्यांनी तर कधी असं बोलून दाखवलं नाही मला. जेव्हा मी 20-19 वर्षाची होती, तेव्हा मी पप्पांना एक खुलून सांगितलं की मला माणसं आवडतात म्हणून, मला लेडीज आवडत नाही बा म्हणून. तर पप्पा हसले आणि म्हणाले की ठीक आहे ना, जे आहे तसं राहू दे बा. आणि त्यांनी काही या गोष्टीचा इश्यू केला नाही, मला ॲक्सेप्ट केलं. तर तिथे कुठेतरी सपोर्ट होतं माझ्या वडिलांचं. अच्छा, म्हणजे सहज. पण इन जनरल आपण मूव्हीजमध्ये, पिक्चर्समध्ये असं बघतो की काहीतरी वेगळं. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा की
ट्रान्सजेंडरशी रूबरू होणं ज्याला म्हणतात की डायरेक्ट संवाद साधणं हे खूप कमी लोकांना मिळतं. आज सांगते की मला तो चान्स मिळालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आणि अशा डोक्यात आहेत. इवन सिग्नलवर बघताना पण बघितलेलं आहे. तर आधी कशी घीन किंवा असं काही कधीच, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग असं कधीच आलेलं नाही. ओके. पण प्रश्न खूप आले, ओके. खूप आले की नेमकं असतं काय, काय प्रकार असतो हा? ट्रान्सजेंडर म्हणजे नेमकं काय. हो. तर याबद्दल तुम्ही काय सांगा. बघा, ट्रान्सजेंडर म्हणजे त्यातले 2 प्रकार आहेत. एक तर बाय बर्थ येतो. जर 10 ते 20 लोकांमधनं एक ट्रान्सजेंडर होतो. त्याचा जेनायटलमध्ये फरक असतो आणि तो जेनायटलमधला फरक दिसल्यामुळे तुम्ही ऐकलं असाल की किन्नराच्या हवाले केलं त्यांनी मुलाला, कारण तो किन्नर पैदा झाला. दुसरा प्रकार असतो जो मी आहे. जसं आता मी 4-5 वर्षाची झाली होती, तेव्हा माझे हावभाव चेंज व्हायला लागले होते आणि मला ती ओढ लागली होती की लेडीज बनायची बा, लेडीजसारखं राहायचं बा. हा एक दुसरा प्रकार आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण 18-20 वर्षाचे होतो किंवा 22 वर्षाचे होते, तेव्हा आपली फिलिंग पूर्ण चेंज होऊन जाते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण कधी लवकर लेडीज बनतो आणि कधी नाही. आपल्याला साडी घालूशा लागते, म्हणजे उत्सुकता असते. हां, सलवार घालावीशी वाटते, मेकअप करूशा वाटते, नेकलेसेस वेगवेगळे, असं लेडीजचा जो शृंगार असतो तो करूशा वाटतो आणि तिकडे आपली ओढ आत्मा खिचली जाते. म्हणजे त्याच्या सगळ्या हां. लेडीजच्या ह्याच्याकडे मग ती अट्रॅक्शन असतं. स्टेज म्हणजे आपण लेडीज कसं होऊ शकतो बा लवकर? म्हणजे तुम्ही एक लेडीज आहे, दिसायला सुंदर आहे, तर मी तुमच्यासारखी सुंदर कशी दिसू शकते लवकर? तर ही एक ओढ असते. तर त्यामध्ये होतं काय, आपण या स्टेजवर येऊन जातो की तुम्हाला सर्जरी करावी लागते. जेंडर चेंज म्हणा, ब्रेस्ट इम्प्लांट्स म्हणा, हार्मोन्स ट्रीटमेंट म्हणा. तर या सगळ्या सर्जरीज आहेत तिथून मग चालू होतात. हे मॅक्झिमम ट्रान्सजेंडर लोकं करतात आणि स्वतःला लेडीजमध्ये कन्व्हर्ट करतात. आम्ही ना पुरुषामध्ये आहे, आम्ही ना स्त्रीमध्ये, आम्ही आहो मधोमध. आम्हाला कुठलीही एक बाजू निवडणं आहे. तर आम्ही नॉर्मली स्त्रीची बाजू निवडतो की स्त्री कशी बनू बा. पण हे मुळात म्हणजे आता खरंच तुम्ही सुंदर आहात आणि मुळात चेहरामध्ये असं लक्षात येतं सगळ्यांचंच असं आहे की कॉस्मेटिक सर्जरी म्हणा किंवा जे आता तुम्ही म्हटलं या सगळ्या करावे लागतातच. बघा, मी चेहऱ्याची कुठलीच सर्जरी केली नाही. मी माझ्या ज्या काही 2-3 सर्जरीज झाल्या आहे, त्या ब्रेस्ट इम्प्लांट म्हणा, वजानोप्लास्टी म्हणा, ती केली आहे आणि मी स्वतःला 100% लेडीज बनवलेलं आहे. कारण माझी आत्मा लेडीज होती आणि माझं शरीर जे होतं ते मधोमध होतं कुठेतरी. मला एका साईडला न्यायचं होतं ते म्हणून. पण चेहऱ्याची कुठल्याही प्रकारची सर्जरी मी केलेली नाही. अच्छा, तुम्ही पेशाने आता वकील आहात, बरोबर. वकील असल्याबरोबर तुम्हाला हिरोईन हा नाव पण तुम्हाला बरेच लोक म्हणतात, हिरोईन. तर या हिरोईन या शब्दाला तुम्ही पॉझिटिव्हली घेता की एक चीड आहे असं म्हणून समजता. लोकांनी मला हे नाव दिलं आहे, याच्या मागचं मला रिझन समजलं नाही. आता हिरोईन म्हणजे मी विदर्भातली प्रथम तृतीयपंथी बनली त्याच्यासाठी हिरोईन म्हणतात की माझ्या लुक्सवरनं मला हिरोईन म्हणतात, तर मी याबद्दल कन्फ्यूज आहे. आता बरेचसे लोकं म्हणतात तू चांगली दिसते म्हणून तुला हिरोईन म्हणते. आता त्याच्या मागचं त्यांचं लॉजिक काय आहे मला माहिती नाही. आणि हिरोईन हे नाव मुळात माझे काही पत्रकार मित्र होते त्यांनी दिलं आणि तिथून मी फेमस झाली. माझे बरेचसे लेख आले, त्यामध्ये शिवानी सुरकार उर्फ हिरोईन असं लिहून आलं. तर मला ते म्हटलं ठीक आहे ना, तुम्हाला हिरोईन बोलायचं तर बोला, काही म्हणजे प्रॉब्लेम. तुम्ही त्या गोष्टीला पॉझिटिव्ह वेवनी घेतलंय. हां, म्हणजे मला असं काही वाईट वाटलं नाही तुम्ही हिरोईन म्हटलं तरी. नाहीतर नॉर्मली हिरोईन म्हटलं ती वर्गल कपडे घालणारी किंवा काही. पण तसं लोकांचा दृष्टिकोन नाही. त्यांनी एक मला प्रेमाने दिलेलं नाव आहे, मला तरी असं वाटते. आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. ॲक्सेप्ट केलं आहे. गुड कॉमेंट्स म्हणून. हां. बरोबर. आता बोलता बोलता तुम्ही म्हटलं की तुमचा एक काहीतरी घराणा असतो किंवा ते काय आहे. एक तृतीयपंथामध्ये गुरु चेला नावाची परंपरा असते. जशी मी गुरु आहे, मला कुठला तरी चेला बनवायचा आहे, तर एका लेटरला ऑथोराईज करण्याकरिता आपण एक स्टॅम्प मारतो. तर त्याचप्रमाणे मी माझ्या चेल्याच्या नावाचा स्टॅम्प मारेल. चेलाच्या नावाच्या मागे माझं नाव लागेल, म्हणजे तो माझा चेला. त्याला म्हणते रीत टाकणं. तो एक रिवाज असतो. रीत टाकणं. हां, रीत. आणि रीत पडली की हा शिवानी सुरकारचा चेला, तो याचा चेला, तो त्याचा चेला, अशी रीत पाळल्या जाते. आणि मग त्या चेल्यांचे तुम्ही गुरु. हो, हो, हो. आणि माझा असा कोणी गुरु नाही आहे. माझे काही मानलेले गुरु आहेत, सीनियर ट्रान्सजेंडर्स आहे. मी त्यांना गुरु मानते. मी कोणाची रीत वगैरे टाकलेली नाही. अच्छा, रीत टाकणं म्हणजे काय असतं. रीत टाकणं म्हणजे स्टॅम्प लावून घेणं. जसं आता
तुमचं लीगल पेपर? नाही, नाही, नाही. लीगल नसतं ते. पंच बसवतात. कमीत कमी 5/3 पंथी असतात आणि 5/3 पंथ्यासमोर त्याला बसवतात. गुरुला बसवतात आणि गुरुच्या नावाची रीत टाकली जाते. त्यामध्ये एक मोत्याचा मणी दिला जातो गळ्यामध्ये. तो मोत्याचा मणी घातला जातो गुरुतर्फे चेल्याला आणि काही पूजेचं हे असतं. ती एक छोटीशी पूजा करून त्याला हे हे केलं जातं, सन्मानित, तू चेला आहे बा म्हणून आजपासून. अच्छा. हां. आणि ते 5 लोकांच्या समोरच केल्या जाते. पंच असतात त्यात. अच्छा, म्हणजे अशी खूप फंक्शन होत आहे किंवा काय असं नाही, नाही, अशा नाही. सगळ्या तसं गोष्टी नाही. नसतात. एक छोटंसं म्हणजे असतं. छोटी पूजा असते. हां, हां. मग रीत टाकली त्या गुरुच्या नावाची. मग त्या गुरुच्या नावाने तो चेला ओळखला जातो आयुष्यभर.